नमस्कार सगळ्यांना. लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी. फेब्रुवारीचा हप्ता आता आज 11 वाजल्यापासून तुमच्या खात्यात येऊ शकतो. कधीही तुमच्या खात्यात पैसे पडू शकतात. तुम्हाला आज दिवसभर तुमचा मेसेजची वाट बघायची किंवा तुमचे फोन SMS चेक करत राहायचं, कारण आज 11 वाजल्यापासून तुमच्या खात्यात पैसे पडणार आहेत. कारण सगळी यादी जी आहे ती तयार झालेली आहे. फेब्रुवारीची नवीन यादी जी आहे ती महिलांची ती तयार झाली आहे. आता त्या यादीत तुमचं पण नाव आहे का नाही ते पण कसं चेक करायचं मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आता सगळ्याच बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाहीये. फक्त निवडक आणि काही म्हणजे पात्र महिलांना फक्त पैसे मिळणार आहेत. तर तुम्ही पण आता अपात्र आहात की पात्र आहात कसं चेक करायचं ते मी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, कोठेही स्किप करू नका, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तुम्हाला सगळे पॉईंट्स कव्हर होणार आहे. तुम्हाला कळणार आहे या व्हिडिओमध्ये की आपल्याला फेब्रुवारीचा हप्ता नक्की येणार की नाही. ठीक आहे, कारण सगळ्याच महिलांना आता फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाही. तसेच जानेवारीचा हप्ता न आलेल्या महिलांसाठी सुद्धा महत्त्वाची बातमी आहे. तुमच्यासाठी एक चिंताजनक बातमी आहे. ती बातमी काय आहे ते पण सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा, कारण अशाच नवीन अपडेट्स आपण घेऊन येत असतो, जेणेकरून महिलांना किंवा जे काही योजना आहेत राज्यातील आपल्या त्या सगळ्यांपर्यंत पोहोचण्यात येतील. ठीक आहे, तर बघा सगळ्यांना माहिती की जी फेर तपासणी जी आहे ती चालू आहे. आदिती मॅडम यांनी म्हटल्याप्रमाणे फेर तपासणी सुरू आहे. ठीक आहे, कारण याची कारण आहेत, कारण बऱ्याच अपात्र बहिणी योजनेचा लाभ घेत आहेत. त्याच्यामुळे ही फेर तपासणी चालू गेलेली आहे. यात काय काय चेक होणार आहे, काय काय होणार आहे, कुठल्या महिलांना बाद केलं जाईल आणि कसं चेक करायचं की आपलं नाव फेब्रुवारीच्या आधीत आहे की नाही ते सांगणार आहे मी. तर बघत राहा व्हिडिओ. बघा सगळ्यांना माहिती की जानेवारीचा हप्ता जो आहे तो जानेवारीच्या शेवटच्या 2 आठवड्यात महिलांच्या बँक खात्यात आलेला आहे. ठीक आहे, डीबीटीद्वारे पैसे येत असतात, त्यामुळे जानेवारीचा हप्ता पण तुम्हाला 26 जानेवारीच्या आठवड्यात आणि त्याच्या आधीच्या आठवड्यात तुम्हाला मिळाला आहे. पण यात पण काय आहे, सगळ्याच महिलांना जानेवारीचा हप्ता आला नाही. बघा अजून बऱ्याच महिला अशा ज्यांना जानेवारीचा हप्ता नाही आला. तुम्हाला आला आहे का हप्ता? नसेल आला तर मला कमेंटमध्ये सांगा, कारण तुमच्यासाठी एक चिंताजनक बातमी आहे. काय आहे ती सविस्तर मी सांगते. ठीक आहे, आता बघा नीट आहे का, कारण खूप महत्त्वाची बातमी आहे. ठीक आहे, आणि नक्की कमेंट करा की तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला आहे की नाही. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही. तसेच लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत जुलै 2024 ते डिसेंबर 2024 देण्यात आलेली लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही, असे विभागाने स्पष्ट केले. बघा, म्हणजे ज्यांना जानेवारीचा हप्ता आला नाही त्या महिला ज्या आहेत त्या अपात्र असू शकतात. लक्षात घ्या, तुम्हाला पण जानेवारीचा हप्ता आला नसेल तर तुमच्यासाठी खूप चिंताजनक बाब आहे, कारण तुम्ही तुमच्या लाडकी बहीण योजनेतनं तुमचं नाव कट झालं असेल किंवा तुम्ही अपात्र असणार आहात. लक्षात घ्या, त्यामुळे तुम्हाला जर हप्ता आला नसेल तर कमेंटमध्ये सांगा, कारण खूप बहिणी आता अपात्र ठरलेल्या जवळजवळ राज्यात सध्या तरी 5 लाख बहिणी अपात्र आहेत आणि अजूनही तपासणी चालूच आहे, ज्याच्यामध्ये अजून महिला वगळण्यात येतील. त्यामुळे तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला नसेल तर तुम्ही अपात्र असू शकता, तुमचे हप्ते बंद केले जाऊ शकतात. लक्षात घ्या, त्यामुळे तुम्हाला बघायचं आधी जानेवारीचा हप्ता आपल्याला आला आहे की नाही. नसेल आला तर मात्र तुमच्यासाठी तुम्हाला बाकीच्या गोष्टी पण चेक कराव्या लागतील की तुम्ही अपात्र आहात का नाही. ते कसं चेक करायचं ते पण सांगते. त्याच्या आधी बघा, तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की 1500 रुपये येणार का 2100. कारण महायुती सरकारने जे आश्वासनं दिली होती निवडणुकीच्या आधी की तुमचा हा हप्ता आम्ही 2100 रुपये करू, तर तो अजून काही करण्यात आलेला नाहीये. कारण तुम्हाला डिसेंबरचा हप्ता पण 1500 रुपयाने आला, जानेवारीचा हप्ता पण 1500. पण ठीक आहे, फेब्रुवारीचा हप्ता सुद्धा तुम्हाला 1500 येणार, 2100 अजून येणार नाही. कारण आता एकतर फेरपडताळणी चालू आहे पहिली गोष्ट, त्याच्यामध्ये बऱ्याच महिला बाहेर निघतील, कारण आधीच सरकारच्या तिजोरीवर ताण आला आहे असं बोललं जाते. ठीक आहे, 1500 रुपयांनीच आता परत 2100 रुपये गेला, अजून जास्त ताण येईल आणि त्यातनं पण अपात्र बहिणी पण लाभ घेत आहेत. त्याच्यामुळे काय होणार आहे, आधी हे फेर तपासणी कंप्लीट झाल्यानंतर मार्चमध्ये एक अर्थसंकल्पीय अधिवेशन असतं, त्या अधिवेशनात बैठक होणार आहे. त्या बैठकीत जो काही निर्णय घेतला जाईल त्या निर्णयानुसार तुमचे ठरवले जातील की 1500 रुपये आहे की 2100 रुपये हप्ता, आणि तो पण फक्त पात्र महिलांना, ज्या खरंच गरजू आणि पात्र महिला त्यांनाच मिळणार आहे. अपात्र महिलांना आता इथून पुढचे हप्ते बंद केले जातील. आता त्यामुळे आपल्याला बघणं ठरणं लागू करण्यात कधी येणार आहे वगैरे ते सगळं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण मार्चपर्यंत जे आहे ते छाननी होणार आहे. बघा, म्हणजे फेब्रुवारीमध्ये पण छाननी होणार आहे, मार्चमध्ये पण छाननी होणार आहे. लक्षात घ्या, त्यामुळे फेब्रुवारीमध्ये ज्या बहिणी वगळल्या त्यांना फेब्रुवारीचा हप्ता नाहीच मिळणार. पण मार्चमध्ये पण जरी तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आला तरी मार्चमध्ये अजून छाननी होणार आहे. मार्चमध्ये पण बऱ्याच बहिणी बाहेर निघतील. ठीक आहे, या लाडकी बहीण योजनेतनं, त्यामुळे तेव्हा पण काही महिन्यांचे पैसे येणार नाहीत. लक्षात घ्या, आता मी तुम्हाला पॉईंट सांगते, तुम्हाला चेक करायचे. ठीक आहे, आता बघा, तुम्हाला पहिलं चेक करायचं तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला आहे की नाही. ठीक आहे, नाही आला हप्ता तर तुमचे चान्सेस आहेत की तुम्ही अपात्र आहात, जास्त चान्सेस असे आहेत. तर काय ते सांगते बघा, जानेवारीचा हप्ता नाही आला त्यांनी काय चेक करायचंय, आधी तुम्ही संजय गांधी निराधार योजना किंवा दुसरी कुठली योजना जी आहे याच्यामध्ये तुम्हाला 1500 रुपये मिळत आहेत, अशा योजनेत तुम्ही कुठल्या आहात का किंवा तुम्ही कुठे लाभ घेत आहात का. ठीक आहे, अशा योजना तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरते, तुमचे नाव कट करण्यात आले. कारण त्याची छाननी जी आहे ती आधीच झालेली आहे ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये. बघा, तुम्हाला माहिती आहे जेव्हा तुम्ही वेबसाईटवर लॉग इन करता ऑफिशियल वेबसाईटवर, तेव्हा तुम्हाला एक नवीन कॉलम ॲड झालेला दिसेल. तुमचं नाव असेल, एक स्टेटस असेल आणि तुमच्या साईडला एक संजय गांधी असं कॉलम दिसेल. ठीक आहे, तो कॉलम तुम्हाला येस किंवा नो
अशा काही 2 ऑप्शन दिसतील. येस आहे, नो आहे, काय असेल ते असेल. पण नो असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही कुठल्या योजनेचा लाभ घेत नाही आहे, त्यामुळे तुम्ही पात्र आहात. पण येस असेल तर तुम्ही त्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहात, त्यामुळे तुम्हाला अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. लक्षात घ्या. तुमच्यासमोर काय आहे, येस आहे का नो चेक करा. येस असेल तर अपात्र. एवढं लक्षात घ्या. येस असेल तर अपात्र आहे. त्यामुळे जानेवारीचा हप्ता नाही आला, संजय गांधी निराधार योजनेच्या समोर येस आहे, तर तुम्ही अपात्र आहात. तुम्हाला पुढचे हप्ते बंद होणार, तुम्ही अपात्र ठरवल्यात. लक्षात घ्या. ठीक आहे. आता सपोज संजय गांधी निराधार योजनेच्या समोर तुमच्या नो आहे, म्हणजे तुम्ही पात्र आहात. ठीक आहे. पण पुढची गोष्ट काय आहे, तुमच्या घरी 4 चाकी आहे का, हे लक्षात घ्या. 4 चाकी असेल तर तुम्ही पण अपात्र ठरलेत. कारण जी RTO कडे यादी मागवली होती, जिल्हाधिकाऱ्यांकडे ती यादी आली आहे. ज्या लाडक्या बहिणींच्या घरी 4 चाकी आहेत, त्या लाडक्या बहिणी आता अपात्र ठरवल्या. डायरेक्ट त्यांना थेट अपात्र ठरवलं आहे. सध्या पुण्यात 75,000 बहिणींकडे 4 चाकी आढळली आणि त्या महिला अपात्र ठरवल्या गेल्या आहेत. लक्षात घ्या. त्यामुळे तुमच्याकडे 4 चाकी असेल तर तुम्ही स्वतःच समजून जा की आपण अपात्र आहोत. कारण RTO कडनं जी यादी मागवली होती, ज्याच्यामध्ये कुठल्या कुटुंबात 4 चाकी आहे आणि त्या कुटुंबातल्या महिला लाडकी बहिणीचा लाभ घेतात का, याची जी छाननी आहे ती झालेली आहे. त्याची यादी जिल्हाधिकाऱ्यांकडे गेली आहे, प्रत्येक जिल्ह्याच्या. ठीक आहे. त्यामुळे आता त्या बहिणी पण सापडल्यात किंवा त्या बहिणी पण अपात्र त्यांना ठरवलं आहे. त्यामुळे तुमच्याकडे 4 व्हीलर असेल, तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला नसेल तर तुम्ही अपात्र ठरलं. लक्षात घ्या. तुम्ही स्वतः समजून जा की आपण अपात्र आहोत. जर दुसरी गोष्ट, ठीक आहे, तर तुमच्याकडं तुम्ही कुठल्या योजनेचा लाभ घेत नाही किंवा तुमच्याकडे 4 चाकी पण नाही. दुसरी गोष्ट काय चेक करायची, तिसरी आता तुमचं वय बघायचं. ठीक आहे. कारण ह्याची वयाची अट काय होती, 21 ते 65. तरी पण 65 वय वर्षच्या पुढे असलेल्या महिलांनी पण हा फॉर्म भरला आहे. त्या महिलांना पण आता अपात्र केलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही जर 65 वय वर्षापेक्षा जास्त असेल आणि तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्ही अपात्र ठरलेले. लक्षात घ्या. कारण 28,000 महिला ज्या आहेत त्या अपात्र ठरल्या आहेत वयामुळे. त्यामुळे तुम्हाला ते चेक करायचं आहे. आपलं वय जर तुम्ही 65 वय वर्षाच्या वर असाल, तुम्हाला आधी पैसे आले असतील, ठीक आहे, आधी पैसे आलेत, पण आता इथून पुढे नाही येणार. लक्षात घ्या. तुमची नावं जे आहेत योजनेला कट करण्यात आलेले आहेत, तुम्हाला वगळण्यात आलेलं आहे. ह्या 3 गोष्टी तुम्हाला व्यवस्थित चेक करायच्या आहेत, जेणेकरून तुम्हाला कळणार आहे की आता पुढचे हप्ते आपल्याला येणार की नाही. परत अजून एक गोष्ट म्हणजे इन्कम टॅक्स. तुमच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती इन्कम टॅक्स भरत असेल तर तुम्ही अपात्र ठरताय. कारण इन्कम टॅक्सकडनं पण माहिती जी आहे ती मागवली होती, त्यामुळे त्या पण महिलांना थेट अपात्र केलेलं आहे. ह्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला स्वतः चेक करायचं आहे. कारण तुम्हाला कोणी येऊन सांगणार नाही की तुमचं नाव घेऊन की तुम्ही अपात्र. लक्षात घ्या. किंवा कुठे तुम्हाला कोणी जाहीर करणार नाही की ही महिला अपात्र आहे तुमचं नाव घेऊन, कुठंच नाही. तुम्हाला स्वतःला सेल्फ चेक करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला कळणार आहे. आता ज्यांना जानेवारीचा हप्ता नाही आला आणि त्यांना फेब्रुवारीचा हप्ता पण नाही आला, तर तुम्ही स्वतः समजून जा की अपात्र ठरल्यात. लक्षात घ्या. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला की नाही, कमेंट करा. तसंच तुम्हाला पडताळणीविषयी काय वाटतं ते सांगा. व्हायला पाहिजे ना व्हायला पाहिजे, काय वाटतं सांगा. ठीक आहे. आणि ज्यांना 21 रुपये पाहिजे त्यांनी पण कमेंटमध्ये सांगा की 21 रुपये हवेत आम्हाला, म्हणजे जेणेकरून हा व्हिडिओ व्हायरल होणार आणि सरकारपर्यंत पोहोचू शकतो आणि त्याच्यामुळे लवकरात लवकर निर्णय होऊ शकतात. ठीक आहे. तुम्हाला अजून काही क्वेश्चन असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, मी नक्की आन्सर करेल. कमेंट केल्याने जास्तीत जास्त आपला व्हिडिओ व्हायरल होऊ शकतो. आणि नक्की कमेंट करा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.